Hello students, welcome you all. In previous lecture, we have started the topic lime. What are the application of lime, flaking of lime? That part we have covered in previous lecture. In today's lecture, we will discuss about the different type of lime. Depending on the percentage of lime, it is classified into four types: high calcium lime, pure lime, which is also called as a lean lime, hydraulic lime, and dolomite lime. So we will discuss about all these. First is high calcium. Second is poor lime or lean lime. Third is hydraulic. Last is dolomite lime. ठीक आहे, पहिले आपण बघूयात याच्याबद्दल केमिकल कॉम्पोजिशन कसं आहे. या चारही लाईमचं केमिकल कॉम्पोजिशन कसं आहे आपण ते बघूयात पहिले. आता हा जो तुमचा हाय कॅल्शियम लाईम आहे त्याच्यामध्ये लाईमचं प्रमाण किती आहे? 90 to 95% लाईम असतो. 90 to 95% लाईम. लेस दॅन 2% सिलिका असतो. लेस दॅन 2% सिलिका and remaining amount में क्या असतं? Fe2O3, मॅग्नेशियम ऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, वॉटर, हे रिमेनिंग अमाउंट मध्ये प्रेझेंट असतात. हाय कॅल्शियम lime which contain lime in 90 to 95%, silica less than 2%, and remaining amount मध्ये असतो आयर्न ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, वॉटर. आता पुअर लाईम त्याच्यामध्ये 75% लाईम असतो, 25% क्ले असतो, आणि साधारणतः जर थोड्याफार प्रमाणामध्ये व्हेरी स्मॉल अमाउंट मध्ये सिलिका, एल्युमिना, आयर्न ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड स्मॉल पर्सेंट मध्ये. आता 75% पर्यंत लाईम, 25% मध्ये क्ले. तुम्ही मला 75 प्लस 25 100 आलं नाही कसं काय? हे थोडंसं पर्सेंटेज थोडंसं वेरी होईल. एक आपण रेंज सांगतोय. 75% मध्ये लाईम, 25% मध्ये क्ले, आणि स्मॉल फ्रॅक्शन मध्ये सिलिका, एल्युमिना, आयर्न ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, दे आर प्रेझेंट इन स्मॉल पर्सेंटेज. Hydraulic lime, it contain 70 to 80% lime, 5 to 20% clay, आणि व्हेरी स्मॉल अमाउंट मध्ये असतो Fe2O3 and मॅग्नेशियम ऑक्साइड. आता हा जो क्ले तुम्हाला मी सांगतोय, त्या क्ले मध्ये काय असतं? दॅट क्ले कंटेन एल्युमिना ऑक्साइड, that clay, chemical composition of clay. आणि डोलोमाइट लाईम त्यात असतं 60 to 70% लाईम, 30 to 40% magnesium oxide, and very small percentage of clay are present.
हे पर्सेंटेज लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठल्या लाईन मध्ये सिलिकाचं प्रमाण किती, क्लेचं पर्सेंटेज किती, याच्यातला मॅक्झिमम टाइम्स प्रश्न विचारला गेला आहे डोलोमाइट लाईम बद्दल. दॅट डोलोमाइट लाईम कंटेन 30 to 40% मॅग्नेशियम ऑक्साइड. आणि 60 to 70% लाईम. केमिकल कॉम्पोजिशन मध्ये बऱ्याचदा याचं केमिकल कॉम्पोजिशन एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे. याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा लाईम पर्सेंट किती आहे. हाय कॅल्शियम मध्ये 90 to 95, पुअर मध्ये 75, हायड्रोलिक मध्ये 70 to 80, डोलोमाइट मध्ये 60 to 70%. या सिलिका किती आहे, लेस दॅन 2%, 25% क्ले, 5 to 20% clay, and 30 to 40% magnesium oxide, and very small percentage of clay are present. ठीक आहे. या झाल्या त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल कॉम्पोजिशन बद्दल माहिती झाली. आता आपण बघूयात प्रॉपर्टी बद्दल माहिती घेऊयात. प्रॉपर्टीज काय आता जो हाय कॅल्शियम लाईम आहे याची जी स्लेकिंगची रिॲक्शन जी होते, लाईनचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे काय होतंय, जी स्लेकिंगची रिॲक्शन होते, त्या स्लेकिंग रिॲक्शन टेक्स प्लेस vigorously. It is quite expensive. That hardening process takes place very slowly. बघा, slake vigorously, expensive, hardening process takes place very slowly. It produce less hard mortar. ठीक आहे, मोर्टार मिळतं आपल्याला सॅन्ड मिक्स करून. दॅट मोर्टार इज हॅव्हिंग लेस hard. It has high degree of plasticity and it have large sand carrying capacity. Large sand carrying capacity. Compared to high calcium lime, हा कसा आहे मी सांगितलं तुम्हाला एक्सपेन्सिव्ह आहे. हा कसा आहे पुअर लाईम, चीप लाईम. याची जी स्लेकिंगची रिॲक्शन जी आहे ती स्लोली घडते. लाईनचं प्रमाण कमी, त्यामुळे स्लेकिंगची रिॲक्शन जी आहे कंपेअर टू हाय कॅल्शियम लाईम, दॅट स्लेकिंग रिॲक्शन टेक्स प्लेस स्लोली. बरोबर. यात जे काही मोर्टार मिळतं, दॅट मोर्टार इज पुअर क्वालिटीज. पुअर क्वालिटी ऑफ मोर्टार इज ऑब्टेन ड्यू टू हाय पर्सेंटेज ऑफ क्ले. क्ले किती होता त्याच्यामध्ये, 25% क्ले होता. त्यामुळे याच्यामध्ये जे काही तुम्हाला मोर्टार मिळते, दॅट मोर्टार इज हॅव्हिंग मडी व्हाईट कलर. जे काही मोर्टार तुम्हाला मिळतंय त्या मोर्टारचा कलर कोणता आहे, मडी व्हाईट कलरचं मोर्टार तुम्हाला मिळतंय. आणि जे काय पोर लाईम आहे त्याची सँड कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती लो असते. लो सँड कॅरिंग कॅपॅसिटी, लो सँड कॅरिंग कॅपॅसिटी. पुअर क्वालिटीचं मोर्टार मिळते, त्या मोर्टारचा कलर कोणता असतो, मडी व्हाईट कलर असतो, कारण क्ले पर्सेंटेज कधी जास्त आहे त्यामुळे मडी व्हाईट कलरचं मोर्टार मिळतं. आता हायड्रोलिक लाईम, याची प्रॉपर्टी काय आहे की हायड्रोलिक लाईम आहे त्याची जी काय सेटिंग प्रोसेस होते ती अंडर वॉटर होते. म्हणजे काय मास मिळतंय, दॅट मास फॉर्म इज क्वाइट हार्ड.
Hydraulic lime set under water, the mass obtained is hard. Last जो टाइप आहे तुमचा डोलोमाइट लाइम. Dolomite lime is expensive, slake very slowly. It is having low sand carrying capacity. Low sand carrying capacity. Whatever the mortar is obtained, that mortar is very strong and smooth. Strong and smoothly set to hard mass. जे तुमचं मोर्टार होतं ते मोर्टार स्ट्रॉंग क्वालिटीचं मिळतंय आणि ते स्मूथली सेट होतंय हार्ड मास मध्ये. मोर्टारचं हार्ड मास मध्ये रूपांतर स्मूथली होते. दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ दिस लाइन. कळाले? विगरसली स्टिक होते, लेस विगरसली होते, इथे पण लेस विगरसली, इथे एकदम व्हेरी स्लोली स्लेकिंग प्रोसेस होते. हाय स्टँड कॅरिंग कॅपॅसिटी, लो स्टँड कॅरिंग कॅपॅसिटी, लो स्टँड कॅरिंग कॅपॅसिटी अँड व्हेरी लो स्टँड कॅरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, प्रॉपर्टी समजलाय. आता आपण बघूयात त्याचा यूज आपण कोणत्या सिमेंट कुठल्या लाईनचा यूज आपण कुठे करतोय. uses of all this lime, where we use that lime. पहिला लाईम कोणता आपला हाय कॅल्शियम लाईम. in chemical industries or in glass industry, in chemical and glass industry we are using high calcium lime. In chemical and glass industry, in plastering of wall, भिंतीचं प्लास्टर करायचंय तर आपण यूज करतोय वॉल च्या प्लास्टरिंगसाठी आपण वापरतोय. नंतर वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस आपण शिकलोय लास्ट सेमिस्टर लास्ट टॉपिक मध्ये वॉटर मध्ये. तर वॉटर सॉफ्टनिंग साठी आपण वापरतोय हाय कॅल्शियम लाईम. दॅट मीन्स इन केमिकल अँड ग्लास इंडस्ट्री फॉर प्लास्टरिंग ऑफ वॉल, इन वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस फॉर जॉइनिंग द thin joint of bricks, जॉईन करण्यासाठी आपण यूज करतोय. किंवा जिथं स्टोन वर्क आहे, जिथं जॉईनिंग पार्ट थिन आहे, तिथे आपण यूज करतोय हाय कॅल्शियम लाईम. बघा मी पुन्हा रिपीट करतोय, हाय कॅल्शियम लाईम कुठे वापरला आपण? केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापरला, ग्लास इंडस्ट्रीमध्ये वापरला, प्लास्टिक ऑफ वॉल साठी वापरला, वॉटर सॉफ्टनिंग साठी आपण यूज केलेलं. आणि जे काही थिन जॉईंट्स असतील ब्रिक्सचे किंवा स्टोनचे, त्या थिन जॉईंट्सला जॉईन करण्यासाठी आपण वापरलंय हाय कॅल्शियम लाईम. ठीक आहे. नंतर पुअर लाईम कुठे वापरतो आपण? इट इज मोस्टली यूज फॉर व्हाईट वॉशिंग. तुम्हाला असं व्हाईट वॉशिंग काय प्रकारे तुम्ही बऱ्याचदा बघता की नवीन जर कन्स्ट्रक्शन असेल, त्याला क्रॅक पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण काय करतो, स्लॅब एक लेअर मारतो आपण चुन्याचा. दॅट इज नथिंग बट अ व्हाईट वॉशिंग. एक लेअर आपण त्याला लाईमचा यूज करतोय, दॅट इज व्हाईट वॉशिंग. फॉर व्हाईट वॉशिंग in the form of mortar we are using for poor quality, or we can say superior nahi, inferior quality of work. inferior quality of work साठी आपण वापरतोय poor or lean lime. कळतंय? व्हाईट वॉशिंग इन मोर्टार, poor or inferior quality of work साठी आपण वापरतोय poor lime or lean lime is used. आता हायड्रोलिक लाईम कुठे वापरला आपण? हायड्रोलिक मी नाव सांगते, अंडर वॉटर सेट होते, म्हणजे फॉर
foundation work or for underwater construction. For underwater work, we are using hydraulic lime. Dolomite lime कुठे वापरतोय? जे आपली रिफ्रॅक्टरी मटेरियल असतं, रिफ्रॅक्टरी मटेरियल त्याच्या रिफ्रॅक्टरीच्या रिपेअरिंग साठी, to repair the refractory we are using dolomite lime as a flux in metallurgy. आपण जे मेटल आल्यामध्ये आपण जे एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल जे आहे, तर आपण बघितलं की आपण जो चार्ज वापरतोय विच कंटेन ओर कोक अँड फ्लक्स, तिथे फ्लक्स म्हणून आपण डोलोमाइट लाईमचा यूज करतोय. हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे. ऍज अ फ्लक्स इन मेटलर्जी विच लाईम इज यूज? हाय कॅल्शियम, पोअर कॅल्शियम, हायड्रोलिक लाईम और डोलोमाइट लाईम? सो आंसर इज dolomite lime is used as a flux in metallurgy. समजते? एकदम सिंपल होता. हे चार टाइप आपण स्टडी केले. त्याची केमिकल प्रॉपर्टी विषयी आपण स्टडी केला, त्याच्या प्रॉपर्टी विषयी स्टडी केला, त्याची यूज आपण कुठे कुठे करतो याच्याविषयी आपण अभ्यास केलाय. इथे आपला लाईम हा टॉपिक आहे तो इथे संपतोय. आता पुढचा टॉपिक आपण बघूयात रिफ्रॅक्टरी मटेरियल. आता रिफ्रॅक्टरी मटेरियल म्हणजे काय? A material which are capable of withstanding high temperature without showing any sign of fusion. म्हणजे बघा, बरेचदा आपण बघतो जे काही मेटल इंडस्ट्री मध्ये कास्टिंग वर्क करतो आपण, जे आपण लोखंड गरम करतो, त्यासाठी आपण जे फर्नेस वापरतो, त्या फर्नेसच्या आतमध्ये आपण जे मटेरियल वापरतोय, फर्नेसच्या मध्ये हीट करण्यासाठी आपण जे मटेरियल वापरतोय ते कसं पाहिजे? हाय टेम्परेचरला त्या मटेरियलची कुठली रिएक्शन व्हायला नको. हाय टेम्परेचरला त्या मटेरियल कुठेही क्रॅक डेव्हलप व्हायला नको. हाय टेम्परेचरला त्या मटेरियलचं फ्युजन व्हायला नको. असं काय मटेरियल असतं, मटेरियल इज अ रिफ्रॅक्टरी मटेरियल. जे हाय टेम्परेचर सुद्धा शेप चेंज होत नाही, त्याची कुठली रिएक्शन होत नाही, त्याचं फ्युजन होत नाही, सच मटेरियल पडेल रिफ्रॅक्टरी मटेरियल. देन व्हॉट इज द क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ गुड रिफ्रॅक्टरी मटेरियल? कुठलं मटेरियल तुम्ही म्हणणार की गुड रिफ्रॅक्टरी मटेरियल आहे? जे हाय टेम्परेचरला जरी आपण एक्सपोज केलं तरी त्याचा शेप मध्ये काही चेंज होत नाही. इट शुड विथस्टँड द टेम्परेचर टू विच इट एक्सपोज. त्यात कुठलं चेंज व्हायला नको. हाय टेम्परेचर काय होतं परत आपण बघतो की जर टेम्परेचर वाढलं तर रेट ऑफ रिएक्शन काय होतंय? वाढते. तर जे आपण मटेरियल वापरतोय रिफ्रॅक्टरी मटेरियल म्हणून, त्या रिफ्रॅक्टरी मटेरियलची हाय टेम्परेचरला ते कसं पाहिजे? रेझिस्टंट पाहिजे. रेझिस्टंट टू ऍक्शन ऑफ गॅस अँड रेझिस्टंट टू ऍक्शन ऑफ फ्लेम. इट शुड बी रेझिस्टंट टू ऍक्शन ऑफ गॅस, रेझिस्टंट टू ऍक्शन ऑफ फ्लेम्स, रेझिस्टंट टू ऍक्शन ऑफ गॅस अँड रेझिस्टंट टू ऍक्शन ऑफ फ्लेम पाहिजे. दुसरी गोष्ट, जो काही स्लॅग प्रोड्यूस करतोय त्या स्लॅग मुळे तुमच्या जे काही मटेरियल आहे त्याचं काय व्हायला नको? करोजन व्हायला नको. इट शुड नॉट बी करोडेड बाय स्लॅग प्रोड्यूस इन फर्नेस. दॅट इज अ गुड रिफ्रॅक्टरी मटेरियल अँड इट शुड कॅपेबल टू सपोर्ट or to withstand the pressure to which it is subjected. म्हणजे थोडक्यात काय? हाय प्रेशर असेल तर फरक पडायला नको, त्याचं करोजन व्हायला नको, त्याची गॅस सोबत किंवा फ्लेम सोबत कुठली रिएक्शन व्हायला नको, आणि हाय टेम्परेचरला शेप चेंज व्हायला नको, कुठल्या त्याच्यामध्ये क्रॅक डेव्हलप व्हायला नको. असं जर मटेरियल असेल तर त्या मटेरियल आपण म्हणतोय गुड रिफ्रॅक्टरी मटेरियल. ठीक आहे? This is the criteria for selection of good refractory material. आता आपण बघूया classification of refractory material. Depending on the chemical composition, it is classified into three types: acidic, basic, neutral. Depending on temperature also, it is classified into different types:
refractory material, high refractory material, super refractory material, and depending on the type of oxide content present, it is classified into three types: single oxide, mixed oxide, and non-oxide refractory material. ठीक है, आता आपण बघूया ऑन द बेसिस ऑफ केमिकल कॉम्पोजिशन इट इज क्लासिफाइड into three types: acidic refractory, basic refractory, and neutral refractory. Acidic refractory म्हणजे काय? These are the refractories. These are the refractory which do not affected, not these are the refractories which are not affected by acidic material. These are the refractory which is not affected by acidic material, but they are attacked by basic material. समजते? ऍसिडिक रिफ्रॅक्टरी म्हणजे काय? त्याच्यावरती ऍसिडिक मटेरियलचा कुठला फरक पडत नाही, परंतु बेसिक मटेरियलचा फरक पडतो. थोडक्यात काय ऍसिडिक रिफ्रॅक्टरी म्हणजे काय? तिथं ऍसिडचा कुठलाही फरक पडत नाही असं मटेरियल म्हणजे काय? ऍसिडिक रिफ्रॅक्टरी मटेरियल. मग त्या काय करतात? दे कंटेन alumina and सिलिका. म्हणजे काय तुमचं ऍसिडिक रिफ्रॅक्टरी मटेरियल असतं, त्या ऍसिडिक रिफ्रॅक्टरी मटेरियल काय असतं? ॲल्युमिना आणि सिलिका त्याच्यामध्ये काय असतो? प्रेझेंट असतो. ऍसिडिक रिफ्रॅक्टरी मटेरियल कंटेन alumina and silica. Now what are the examples of that? Fire clay, quartz, ganister are the example of acidic refractory material. समजते? acidic refractory material म्हणजे काय? They are not affected by acidic environment. त्याच्यावरती acidic environment चा कुठला फरक पडत नाही, परंतु बेसिकचा फरक पडतो. तर काय काय प्रेझेंट असतं? दे कंटेन alumina and silica. एक्झाम्पल कोणते कोणते? फायर क्ले, क्वार्ट्ज and ganister are the example of acidic refractory material. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? एक्झाम्पल ऑफ ऍसिडिक रिफ्रॅक्टरी मटेरियल कोणते कोणते? ते काय काय कंटेन असतं? ॲल्युमिना सिलिका असतं. आणि ऍसिडिक रिफ्रॅक्टरी मटेरियल आर अफेक्टेड बाय ऍसिडिक मटेरियल or not affected by acidic material. They are affected by basic material or they are not affected by acidic material. याच्यावरती आले तुम्हाला प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आता ऍसिडिकच्या एक्झॅक्ट अपोजिट काय असणार आहे? बेसिक रिफ्रॅक्टरी मटेरियल म्हणजे काय? दे आर नॉट लेट मी just a minute. Due to technical error, PPT close झाली. Let me start that again. Give me a second. दिसत सर्वांना व्यवस्थित? कुठे जाऊ आपण? बरोबर ऍसिडिक रिफ्रॅक्टरी बद्दल आपण
माहिती घेतली होती. ऍसिडिक रिफ्रॅक्टरी मटेरियल कुठले कुठले त्याच्याविषयी आपण माहिती घेतली होती विद्यार्थी मित्रांनो. काय फरक आहे ऍसिडिक रिफ्रॅक्टरी मटेरियल मध्ये? काय होतं, दे आर नॉट अफेक्टेड बाय acidic environment but they get affected by basic environment. They contain silica and alumina, and example of that is fire clay, quartz and ganister. Next, basic refractory material. कुठले कुठले असते basic refractory material? Basic refractory material, they are not affected by base. They are not affected by basic environment, basic material. Not affected by basic, but affected by acidic material. But they get affected by acidic material. They contain lime and magnesia. Calcium oxide, that is lime. Magnesium oxide, that is magnesia. And example of that is, what is the example of basic refractory material? Example of basic refractory material are magnesite, and dolomite are the example of important basic refractory material. समजते काय होतोय? Not affected by basic material, not affected by basic material, but affected by acidic material. They contain lime and magnesia. An example of that is magnesite and dolomite are the example of important basic refractory material. Last is neutral refractory. न्यूट्रल रिफ्रॅक्टरी म्हणजे काय? न्यूट्रल रिफ्रॅक्टरी म्हणजे काय? त्याच्यावरती नॉट अफेक्टेड बाय ऍसिड, नॉट अफेक्टेड बाय बेसिक material. These are the refractory material which is not affected by acidic environment, not affected by basic material, are called as a neutral refractory. They contain bauxite and chromite. Example is this: bauxite are the refractory material which contain alumina, chromite. Formula is the so bauxite and chromite are the neutral refractory material. Acidic तो कोणतं होतं? फायर क्ले, क्वार्ट्ज, गॅनिस्टर. बेसिक तो कोणतं होतं? मॅग्नेसाइट, डोलोमाइट. आणि न्यूट्रल तो कोणतं आहे? बॉक्साइट आणि क्रोमाइट. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. ऍसिडिक रिफ्रॅक्टरी मटेरियल ऍसिडचा फरक पडत नाही. बेसिक रिफ्रॅक्टरी मटेरियल बेसचा फरक पडत नाही. आणि न्यूट्रलचा ऍसिडचा फरक पडत नाही आणि बेसचा फरक पडत नाही. ठीक आहे. आता बघूया आपण on the basis of temperature. On the basis of temperature. तीन टाइप पडतात.
रिफ्रॅक्टरी, हाय रिफ्रॅक्टरी अँड सुपर रिफ्रॅक्टरी. आपण कुठल्या टेम्परेचर पर्यंत वापरतोय त्याच्यामध्ये 3 टाइप पडतात. रिफ्रॅक्टरी सिंपल विच इज यूज अप टू टेम्परेचर 1580 degree Celsius to 1780 degree Celsius. Example of that is fire clay refractory. Then high refractory which is used in the temperature range 1780 degree Celsius to 2000 degree Celsius. That is high refractory. Example of that is chromite refractory material. And super refractory, that means it is used above 2000 degree Celsius. 2000 degree Celsius च्या वरती असेल 2000 degree Celsius and above. The temperature असेल तिथे आपण वापरतोय सुपर रिफ्रॅक्टरी मटेरियल. एक्झाम्पल ऑफ दॅट इज zircon refractory material. Zircon refractory material which is used 2002 degree Celsius and above that. हे झालं डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर. शेवटचा टाईप आहे तुमचा ऑन द बेसिस ऑफ ऑक्साइड कंटेंट. म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑक्साइड कंटेंट आहे त्याच्यामध्ये 3 टाईप पडतात. सिंगल ऑक्साइड, मिक्स ऑक्साइड अँड नॉन ऑक्साइड. सिंगल ऑक्साइड म्हणजे काय, ते जे काही रिफ्रॅक्टरी मटेरियल आहे त्यात जो ऑक्साइड तो सिंगल ऑक्साइड असणार आहे. म्हणजे बघा आपण ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साइड. दुसरं एक्झाम्पल आहे मॅग्नेशिया विच कंटेन मॅग्नेशियम ऑक्साइड. थर्ड इज zirconia which also contain magnesium oxide. They are formed by single oxide. Then mixed oxide. Mixed oxide म्हणजे काय, त्या दोन किंवा अधिक ऑक्साइड मिक्स असतील. एक्झाम्पल इज स्पायनल म्युलाइट. Spinel mullite. Which is formed by magnesium and aluminum oxide. That is mixed magnesium and aluminum oxide. म्हणून mixed oxide refractory. Mixed oxide refractory. Mixed oxide refractory. लास्ट आहे तुमचं नॉन ऑक्साइड. नॉन ऑक्साइड म्हणजे काय, ऑक्साइड त्याच्यामध्ये नसणारे. ऑक्साइड इज absent. That is non oxide refractory. एक्झाम्पल कोणते, सिलिसाइड बरोबर, विच इज फॉर्म फ्रॉम मॅग्नेशियम सिलिका. फॉर्म्युला आहे. नंतर बोराइड, फॉर्म्युला आहे. दुसरा आहे कार्बाइड. म्हणजे बघा हे जे काही रिफ्रॅक्टिव्ह मटेरियल आहे त्यात कुठेही काय नाहीये, ऑक्साइड नाहीये. म्हणून काय नॉन ऑक्साइड रिफ्रॅक्टरी मटेरियल. कुठेही ऑक्साइड नाहीये याच्यामध्ये, म्हणून नॉन ऑक्साइड रिफ्रॅक्टरी. इथे काय होतं, त्याच्यामध्ये सिंगल ऑक्साइड होतं आणि मिक्स ऑक्साइड म्हणजे 2 ऑक्साइड होते. म्हणून डिपेंडिंग ऑन द बेसिस ऑफ ऑक्साइड कंटेंट
It is classified into 3 types: single oxide, mixed oxide and non oxide. ठीक आहे, समजतंय विद्यार्थी मित्रांनो? रिफ्रॅक्टरी मटेरियलवरती सिंपल प्रश्न विचारतील. न्यूट्रल कोणतं, ऍसिड कोणतं, बेसिक रिफ्रॅक्टरी मटेरियल कोणतं, बरोबर. सुपर रिफ्रॅक्टरी मटेरियल कोणते, हाय रिफ्रॅक्टरी मटेरियल कोणते, कुठल्या टेम्परेचर आपण वापरू शकतो, याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर सिंगल ऑक्साईडचं मटेरियल कोणतं, नॉन ऑक्साईडचं कोणतं आणि मिक्स ऑक्साईडचं एक्झाम्पल कोणतं, याच्यावर आधारित क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण रिफ्रॅक्टरी हा टॉपिक संपला आहे आणि त्याचबरोबर आपला सेकंड चॅप्टर पण संपलेला आहे, दॅट इज मेटल्स, अलॉय, सिमेंट, लाईम अँड रिफ्रॅक्टरी मटेरियल. हा टॉपिक आपला संपला आहे. आता शेवटचा टॉपिक आपला बाकी आहे, दॅट इज फ्युएल, दॅट वी विल सी इन नेक्स्ट